हॅलो फ्रेंड्स, कर्मवीर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आजचा टॉपिक बघणार आहे करंटमध्ये सध्या चर्चेचा असलेला टॉपिक सर. सर आपण नेहमी ऐकतो. सर म्हणजे काय? निवडणूक आयोगाने हा सर ही मोहीम घेतलेली आहे. तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन त्याचा असा लॉंग फॉर्म आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो विशेष सखोल तपासणी. यामध्ये निवडणूक आयोग काय करणार आहे? मतदार याद्यांची अचूक आणि त्रुटीमुक्त मतदार याद्या तयार करणार आहे. या मतदार याद्या अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी काय करणार आहे? त्याचं परीक्षण करणार आहे, पडताळणी करणार आहे. एक व्यापक आणि घरोघरी जाऊन पडताळणी करून एका मतदार याद्या अद्ययावत करणार आहे निवडणूक आयोग. आणि हे जर बघितलं, आता याला आधार काय आहे? याला आधार तर दोन आधार आहेत. पहिलं ते लोकप्रतिनिधी कायदा आहे आपला 1950चा, त्याचा कलम 21 नुसार काय करू शकतं निवडणूक आयोग ही मतदार याद्यांची पडताळणी करू शकतं. आणि दुसरं की संविधानाचं कलम 324, यामध्ये काय निवडणूक आयोग जे आहे ते मतदार याद्या तयार करतं, इलेक्ट्रोल रोल तयार करतं. मग त्यानुसार त्याच्यातल्या त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोग ही मोहीम राबवलेली आहे. या मोहीममध्ये काय केलं जाणार? बूथ लेवल ऑफिसर काय करणार? प्रत्येक घरोघरी जाणार आणि एवढे लोक आहेत की नाही असं प्रत्येक पडताळणी करणार. ते लोक आहेत की नाही, ते इथे आहेत की नाही, मृत आहेत का, व दुसऱ्या स्थलांतर आहेत का, याची चौकशी करणार. नाही पात्र मतदारांचा काय करणार? समावेश केला जाणार. आणि जे डुप्लिकेट आणि मृत आणि अपात्र मतदार ते काय करणार? मतदारातून वगळले जाणार. आणि दुसरं की नागरिकत्वाचा पुरावा पण याच्यामध्ये बघितलं जाईल. आणि यापूर्वी जर सरची हिस्ट्री जर पाहिली, म्हणजे मतदार याद्या पडताळणीची हिस्ट्री जर पाहिली, यापूर्वी जर बघितलं 1950 पासून 9 वेळा आपल्या देशामध्ये काय मतदार याद्यांची पडताळणी झालेली आहे. आणि बिहारचं जर बघितलं आपण, बिहारचं बघितलं तर 2003 मध्ये याआधी बिहारमध्ये सर झालेलं आहे. तर सर आत्ता नाव दिलेलं आहे, पण मतदार याद्यांची पडताळणी यापूर्वी बिहारमध्ये झालेली. आणि आत्ता 2025 मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला कुठे झाले? मग बिहारमध्ये मतदार याद्यांची पडताळणी झाली. त्यालाच आपण सर मोहीम असं दिलंय. याच्यामध्ये काय आहे? उद्देश काय? दीर्घकालीन चुका दुरुस्त करणं, बोगस मतदान काढणं, डुप्लिकेट मतदान काढणं, नवीन पात्र मतदारांचा समावेश करून घेणं, पारदर्शकता आणणं, लोकसभा वाढवणं आणि अजून काय टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं, हे काय त्याचे उद्देश आहे. आता निवडणूक आयोगाने याच महिन्यात काय सर 20 ही मोहीम चालू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 12 राज्यांमध्ये 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये काय करणार? मतदार याद्यांची पडताळणी केली जाणार, विशेष सखोल तपासणी केली जाणार. थँक्यू व्हेरी मच.